अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नवापुरातील बर्ड फ्लूग्रस्त भागाची पाहणी केली। सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी, तालुक्यातील अनेक अधिकारी सुट्टीवर। नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली। दरम्यान ते कार्यालयातून नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा घेत होते। त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते। रविवारी सुट्टी असताना देखील त्या सुट्टीच्या दिवशी पाहणी करण्यासाठी आल्या होत्या। या दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या किलिंग ऑपरेशनची माहिती जाणून घेतली। पशुसंवर्धन विभागाशी चर्चा केली, तसेच पोल्ट्री व्यावसायिकांशी देखील हितगुज केले। बर्ड फ्लू आजारावर कसं नियंत्रण मिळवता येईल याबाबत त्या सतर्क आहेत। नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव तीव्र होत असून गेल्या 2 दिवसात 2 पोल्ट्री फार्ममधील मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षी, अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहेत। पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने आतापर्यंत सुमारे 44,665 कुक्कुट पक्षी, 39,380 अंडी तसेच सुमारे 58,000 किलो पशुखाद्य नष्ट केले आहे। आज तिसऱ्या दिवशी देखील किलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी नवापूर शहरालगत असलेल्या 3 टेंबा परिसरातील 2 पोल्ट्री फार्मला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची सविस्तर माहिती घेतली। किलिंग प्रक्रियेदरम्यान घेतली जाणारी काळजी, जैवसुरक्षा उपाययोजना तसेच संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली। डॉ. शेट्टी यांनी विशेषतः पोल्ट्री चालकांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली। बाधित पक्षी, अंडी व पशुखाद्य नष्ट केल्याबदल्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची प्रक्रिया जलद व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते। प्रशासनाकडून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात निर्बंध लागू करण्यात आले असून पोल्ट्री व्यावसायिकांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत। परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील काही दिवसातही किलिंग ऑपरेशन सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नमस्ते। आज 3 टेंबामध्ये डॉन पोल्ट्री फार्म नवापूरचे जे आहे तिथे व्हिजिट दिली। आपल्या 30 तारखेला जे बर्ड फ्लू डिटेक्ट झाला होता त्याच्या अनुषंगाने आपली 25 रॅपिड रिस्पॉन्स टीम स्टेटमार्फत इथे उपस्थित आहे। जवळपास 150 लोक आर हिअर आणि टीमसोबत चर्चा केली। त्यांचे जे लॉजिस्टिकल इश्यूज आहेत किंवा फार्मर्सचे जे कॉम्पेन्सेशनचे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली। जवळपास 1,40,000 पैकी आमचा अराउंड 50,000 बर्ड्सचा कलिंग ऑलमोस्ट झाला आहे। जवळपास 40,000 अंडे आणि 58,500 किलो फीड जी आहे ती डिस्ट्रॉय झाली आहे। आणि सोबत त्यांनी 1 किलोमीटरमध्ये जे कलिंग करायचं त्याचं बॉर्डर, 3 किलोमीटरमध्ये कंटेनमेंट आणि 5 किलोमीटरमध्ये जे बफर झोन आहे ते पण मार्क केलं आहे। आणि त्यामध्ये पण पोलीस इज ऑल्सो इन्श्युअरिंग की आपलं जे आदानप्रदान जे पण बर्ड्सचं किंवा हे राहतो ते पण बिलकुल बॅन केलं आहे। आणि त्या अनुषंगाने सगळे जे पोल्ट्री फार्म्स नवापूरमध्ये आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते आहे की हे जे 5 किलोमीटरचा आपला हे बाइंडिंग हे आहे आपला एरिया आहे त्याचे आतमध्ये आणि बाहेर कोणता पण व्यवहार असायला नको, बिकॉज बर्ड फ्लू इज एक्स्ट्रीमली कंटेजियस आणि ते बाहेर आतमध्ये गेला की मग त्याची वाढण्याची जास्त शक्यता आहे। सो लेट अस ट्राय आवर बेस्ट की आपल्याकडे एक एरियामध्ये जे निघालं आहे त्याला आपण कंटेन करण्याचा प्रयत्न करू। स्टेटचं पूर्ण टीम आणि लॉट ऑफ एफर्ट्स आपले जे नाशिकची लॅबॉरेटरी पण आहे, आज 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवाले सॅम्पल्स पण कलेक्ट झाले आणि टीम्स आर गोईंग डोर टू चेक ह्युमन बिंग्स ऑल्सो। त्यांच्यामध्ये पण काही जर सिम्पटम्स आहे तर त्यांना पण जे प्रोफायलॅक्टिक मेडिसिन द्यायची आहे ते ती देत आहेत। सो ऑल ऑफ अस आर ऑल आर टोज आणि आम्ही 100% प्रयत्न करत आहोत की याला कसे कंटेन करायचं आणि पुढे पण याला एक्सटेंड किंवा याचं कंटेजन वाढायला नको त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपल्या सगळ्यांना पण विनंती करते की आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।